बातमी नाशिकमधली। नाशिकच्या गंगापूर रोड इथल्या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे अद्यापही फरार आहेत। पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे। मनीषा जेजुरकर ज्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये आढळून आल्या त्याच ठिकाणी 2 वापरलेल्या सिरिंज आणि एक चाकू देखील आढळून आल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय। डॉक्टर मनीषा यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी आत्महत्या केलीच कशी असा सवालही उपस्थित केला जातो आहे। या प्रकरणामध्ये फरार असलेल्या आरोपीला जामीन मंजूर होऊ देऊ नये, तसंच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावरती आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲडव्होकेट जयदीप वैशंपायन यांनी म्हटलंय। पोलीस तपासामध्ये त्या ठिकाणी घटनास्थळावर सिरिंज आणि युज्ड सुई असं सापडलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये घातपाताचा देखील प्रकार असू शकतो। त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये इतर सह आरोपी हे निष्पन्न करणं अत्यंत गरजेचं आहे। डॉक्टर निलेश जेजुरकर हे घटना झाल्यापासून फरार असल्यामुळे अद्याप तो तपासाला तशी गती मिळालेली नाही। परंतु या प्रकरणाचा अत्यंत सखोल जर तपास करायचा असेल तर डॉक्टर जेजुरकरांची कस्टडी ही गरजेची आहे असा युक्तिवाद आम्ही आज न्यायालयात केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।